अरे देवा, किती भारी झालं राधिका ताई. अहो तर तिकडे ठेवून दे ना, लवकर लवकर ठेवून दे तिथं. हा, हातात काय धरून उभी आहे. हो हो हो. अरे बापरे, झालं एकदाच. आता निपटलं. किती वेळचं काम करून राहिलो आपण. आता कुठं फुरसत भेटली म्हटलं. सगळं झालं आता. भांडे झाले, कपडे झाले, सगळंच झालं. हो ना. आज तर जास्तच निघालं म्हटलं. हातही दुखून राहिले बिचारे. आणि का व हे काय म्हणते तर पूनम, तुझ्या हातातल्या बांगड्या कुठे गेल्या? बांगड्या? अहो बांगड्या फुटल्या. फुटल्या? कशा कशा फुटल्या? तुझे तर हात भरून भरून बांगड्या होत्या. कशा फुटून गेल्या तर? राधिका ताई, आपण कपडे नाही धुतले काय? घरचे एवढे मोठे कपडे होते. आणि काय म्हणते तर मामाजीने एवढे मोठे कपडे आणून घेतले तिकडून, पांढरे पांढरे. घासू 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 म्हटलं पूर्ण हात दुखून गेले माहीत. लयच हात दुखले. आणि टाकले बाप्पा कसे जसे आले तसे. आता पाहून घ्यायचा तुम्ही. कैचे डाग निघाले आणि कैचे निघालेच नाही. अहो ते ऑइलचे डाग तसेच असते, लवकर नाही निघत ते. किती काय आला टाकला आणि किती काय मरू टाकले ना, लवकर नाही निघत. जरासे झाले ना, फिक्के तरी झाले ना जरासे. हो हो राधिका ताई, फिक्के तर झाले. खूप प्रयत्न केला म्हटलं. आता तुम्ही तर धुतले होते कलरचे कपडे. आता म्हटलं मी धुवायला बसतो म्हटलं, पण कायचं राहिलं. अहो तेही मॅच धुतले असते ना, पण तूच तर म्हणे मी धुतो मामाजीचे कपडे मी धुतो. तर मग म्हटलं जाऊ दे म्हटलं, धुवून घे तूच. आणि इकडचंही पडलं होतं ना तसंच तसंच. आता ते वेळेवर बेसन करायला लावलं म्हटलं. रश्मीताईनं ते तसंच पडलं होतं ना सगळं. कांद्याची शेल्ट, ते मिरच्या गिरच्या समार गिमार. हां तिथं सगळं सांडलं गिंडलं होतं. म्हटलं पहिले इकडचं करून घेतो म्हटलं, आणि भांडे होते ते घासून घेतो म्हटलं तुझे कपडे होईपर्यंत. पाय बरं झालं की नाही. त्या तिकडचे कपडे करून घेतले, मी इकडचे भांडे आणि गॅस ओटा पुसून घेतला. होऊन गेलं काम लवकर लवकर. दोघे मिळून केलं ना तर लवकरच होऊन जाते. पण ते जाऊ दे, हे तर झालं म्हणा. पण का हो पुन्हा ते म्हटलं जेवायच्या वेळेस रश्मीताई कशा हा 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 करे हो. हां मी आता तुला म्हटलं होतं 2-3च मिरच्या काप म्हणून, आणि काय काय जास्त टाकून दिल्या होत्या काय? हो राधिका ताई, तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हटलं 2-3 मिरच्या टाक म्हणे. मी घेतल्या मिरच्या मूठ भरून, पार कापल्या कचर कचर आणि टाकल्या म्हटलं तिच्या बेसनात. मस्त केलं होतं बेसन. अरे अरे अरे, आता तिला माहीत पडेल सकाळी. हां मस्त खाऊन घेतला रप रप. भूक लागली होती तर. आणि मग करून राहिली हा हू हा हू. बाय किती बदमाश आहे तू. हां भलीच आहे तू तर. कायले केलं हो असं? हां तेले माहीत किती पडलं का जाणून बुचून केलं म्हणून. काय म्हणून त्या म्हणून तर म्हणून पाहून घेऊन नंतरची नंतर म्हटलं. हां एवढा मोठा स्वयंपाक केला, सगळं काही केलं, आणि फालतूच करायला लावून राहिला बेसन तिथं. तुम्ही आहे म्हटलं सारखेच होत्या, मी काही एवढी सारखी नाही आहे. आता त्याला गरज होती तर स्वतः करावं लागत होतं. त्याला हात नाही दिले का देवानं. त्याला जर नाही आवडून राहिलं होतं आंबट बेसन, स्वतः पुरतं करून घ्यायला पाहिजे होतं. त्याला माहीत नाही का घरात किती काम आहे. मामाजी आले, मामाजीचे कपडे धुवायचे आहे, सगळं काही करायचं आहे. हां इकडचं म्हटलं गॅस ओट्याचं जवळचं होतं, भांडे होते. त्याला काही लाज नाही बोलायच्या वेळेस. आणि म्हटलं आपली सासू म्हणते होत हो नाहीत नाही लावते. आणि तुम्ही बस हा करून देतो. मी म्हटलं असं नाही तर असं करावं लागेल म्हटलं. मग केलं ना. हा हो करून राहिली ना. मला भलं चांगलं वाटलं. माझ्या मनात तर अशी खुशी झाली होती का काही विचारूच नका. एक तर म्हटलं पोरीले एवढे बोलली तिची सासू. हां दुसरी माय राहिली असती ना तर म्हटलं ठेचून काढलं असतं पोरीले. तर बापा हां डोक्यावर घेऊन नाचून राहिली आपली सासू. तर असंच करायला लागते राधिका ताई. तेव्हा कुठं म्हटलं हे पळ काढन. नाही तर जर यायला सगळं आयतं गीतं दिलं ना तर बस आपल्या डोक्यावरच बसायची होय म्हटलं. आता तुम्ही जरा अशा कडक व्हा, नाही तर बस झालं मग तेलच झालं आपलं. एवढा काही म्हटलं आपली सासू काही चांगली नाही आहे, सासूच्या पेक्षा नंदत आहे म्हटलं. दोघी जणी जर एक झाल्या ना तर बस आपले म्हटलं पल्लेच काढून त्या. हो बरोबर बोलून राहिली तू. पण असं नको कर्ज बिचारे. पोटगीट खराब झालं ना तर आपल्यालाच पैसे लावावं लागेल ना. त्याचं नवरा येईन का तिथून पैसे लावासाठी. काही बिघडलं तर आपल्यालाच लावावं लागेल म्हटलं. हे असे कामं नको करू बाप्पा. नाही तर आपल्याच भोवती म्हणून पहा म्हणून भावजा येणं टाकलं म्हणून. चारलं म्हणून असं आडवं तिडवं म्हणून असे म्हणून त्या. तुला माहीत नाही म्हटलं सारा गावात पेरते त्या गोष्टी. अहो राधिका ताई, पेरू पेरल्या मग काय चाललं. मग कोणत्या नातलं करायची इथं. मला माझ्या नवऱ्याशीन गरज, माझ्या घरच्यांशीन गरज. मला एवढं पडलं नाही म्हटलं माझ्या नंदे फंदेचं. चला ननद चांगली आहे तर काही वाद नाही म्हणा. पण अशी ननद कोणत्या कामाची बाप्पा. आणि हे पण राधिका ताई मी तुम्हाला सांगून देतो म्हटलं, त्या रश्मीताईचं काही वर करू नका. त्याचं काम त्यालाच करू द्या. नाही तर मग म्हणा नाना मी करून देतो डोक्यावर बसून जाईन म्हटलं तुमच्या. मी तर काही करणार आहे नाही. माझ्याकडून तर एवढंच होत नाही. मस्त काम तुम्ही करता. मी फक्त हातभार लावतो तुम्हाला. ते तर आज कशात धुवून घेतले मी कपडे. मलाच माझं नवं लिहून राहिलं. पण ते काही एवढे साजरे धुतले नाही. कयकले म्हटलं थोडेसे जेवढे निघाले तेवढे धुतले. आता पुढचं तुम्ही पाहून घ्या. आणि त्याच्यात म्हटलं पहा बरं पुढे बांगड्या फुटून गेल्या माझ्या घासू. आणि का बरं राहते का ते. आपल्या इथं तर मशीन आहे ना कपडे धुवायची. हो ना हो आहे ना मशीन आहे आपल्या इथं. मग लग्नाच्या पहिले नाही काय मशीनच चालू आहे म्हटलं. मशीनातच धुवे कपडे. पण जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हापासून काय म्हणते तर मीच धुतो हातानं कपडे. आता कसं माझ्या आईच्या इथं काही मशीन फशीन नव्हती. माझ्या आईच्या इथं मी हातानंच धुवो.
आणि इथं आली तर इथेही धुवो. आता ते पडले आहे मशीन, त्याने कधी म्हटलं नाही का मशीनीत धुई म्हणून, आणि मी त्याला कधी म्हटलं नाही का मशीन चालू करा म्हणून. म्हटलं कायले फालतूच. आणि एक वेळेस मी असंच तब्येत गिबेत बरोबर नव्हती तर त्याला म्हटलं होतं तर म्हणे बिल जास्त येते म्हणे. मग त्यानं काही लावून दिली, राहिलं मग. असं आहे ना, तशीच पडली आहे. पडली राहू राहू म्हटलं खराब करून टाकन, मग विकून टाकन म्हटलं भंगारवाल्याले. त्याच्यापेक्षा उपयोगात आणली तर त्याचंही चांगलं राहते ना, त्याची मशीन चांगली राहते उपयोगात राहिली तर. मी पाहतो, करायला लावा लागन. आता 1-2 जण आहे का घरी? हां, एवढे मोठे जण 5-6 जण, आणि त्याच्यात म्हटलं मामाजी तर नुसते पांढरे पांढरेच घालते हो. हां, पांढरे पांढरे कपडे घालते नुसते. आणि मग किती लागते होते? फिक्के फिक्के कलर घालून घेतले, आकाशी कलर, क्रीम कलर, तर पांढरे असेच तर कपडे राहते त्याचे. मग किती निघते ते, किती करते मामाजी कपडे, वावरातही जाते तर सारे भरून भरून आणते. आणि ते हातानं घासायला किती होऊन जाते राहते का ते. हे पाय पुन्हा, आता म्हटलं काम करते तर कपडे तर भरणारच आहे ना मग. वावरातलं काम काय साधं सुद्धा राहते काय? मागंही राहणं म्हटलं तरी हातभार तर लावाच लागते ना थोडंसं ना थोडंसं. मग ते पांढरे कपडे तर असे राहते का, जरा असं काही केलं का डागच लागून जाते. कसे राहते पांढरे कपडे तुला तर माहीत आहे. अहो राधिका ताई, ते नाही म्हणून राहिली मी, कपडे मयाचं नाही म्हणून राहिली. मी म्हणून राहिली का जसं बा मशीन आहे घरात तर मग काढू ना आपण. हां, काढू, दुरुस्त करू, बिघडली असेल तर. आणि नाही असेल तर मग डायरेक्ट चालू करून घेऊ. म्हणा ना भाऊजीले, मशीन लावतो म्हणा आम्ही. काय म्हणते तर? बरं सांगतो त्याला, मी विचारतो काय म्हणते तर. पण ते काय म्हणून, ते तर म्हणून करून घे म्हणून चालू म्हणून. पहिले म्हटलं आपल्या सासूनं म्हटलं पाहिजे ना चालू करून घ्या म्हणून. त्याचं काय, माणसं घरात राहते काय? माणसाला काय माहिती आपण किती कामं करतो कितीक नाही. माणसं तिकडे कामावर असते म्हटलं, आपल्याला दिवसभर कामं पुरून जाते. हां, पण सांगतो म्हणा मी, तशी कानावर टाकतो. पण आपल्या सासूने हो म्हटलं पाहिजे, मग होऊन जाते आपली मशीन चालू. बरं पाहतो ना मीच म्हणतो, नाही तर मामाजीले म्हणतो ना. मामाजी नाही म्हणतच नाही, आणि जेव्हा म्हटलं सासू बसली राहील ना तेव्हाच म्हणा लागन. नाही तर मग आपली सासू नाही हाव करते ना, मामाजी पटकीने हो म्हणून देईन, मग आपल्याला बरं होऊन जाते मशीन लावाले. हो, हे बरोबर बोलून राहिली तू. माय होईल आता. म्हटलं हे बाबानं नवीनच आणलं, हिशोब आणि टिशोब काय करावं तर आता. हां, भल्लाच बेकार फसलो मी. आता एवढ्या दिवसाचा तर मी हिशोबही नाही लावला. फक्त पैसे येऊन राहिले आणि इकडे खर्च करून राहिलो, पैसे येऊन राहिले इकडे खर्च करून राहिलो. आणि आता बाबानं म्हणते कोणता माणूस ठेवला आणि कोणता नाही हिशोब पासाठी. हां, जर त्याला माहीत झालं का एवढे मोठे पैसे मी खर्च केले तर बस बाबा तुम्ही उधळपट्टीच काढा म्हटलं. आता काय करू, मला तर काही समजून नाही राहिलं. आणि या रश्मीनं किती पैसा खर्च केला, काय बोलून राहिली ऑर्डरवर. आता त्या 2,000 नंतरच्या 3,000 असंच चालू होतं तिचं तर. आता म्हटलं ते पैसे वेगळे, आणि मै मित्र पार्ट्या माट्या हे ते चालू होतं, ते पैसे वेगळे. आता कसं करावं काही समजून नाही राहिलं मला. आता बाबांना जर त्या माणसाला म्हटलं आणि त्यानं जर सगळा एवढा हिशोब काढून माझ्या अंगावरच टाकले पैसे तर मग तो दोषी मीच ठरणार आहे ना. किती म्हटलं तरी दुकान तर मी चालून राहिलो, मग मलाच म्हणन ना बाबा, कोणाला म्हणणार आहे, मला लावून दिलं तर दुकान. आता म्हटलं ह्या पोरेला सांगून देतो म्हणून बराबर हिशोब सांगा म्हणून त्याला. विचारण कसं विकते, काय विकते, कोण येते दुकानात. तर आता बाबांना सगळंच विचारायला लावलं असं ना. बाबाला हुशार आहे ना, बाबा काही कमीचे हुशार थोडी नाही. असंच केलं पाहिजे त्यानं एवढं मोठं जमा. पहिले या दुकानातल्या पोट्याला समजून देतो, जर कोणी आलं गेलं म्हणून तर त्याला सगळं काही द्यायचं नका, मी येतो म्हणून बातच. चिंटू आलो दादा आलो. काय झालं दादा? हे पाय चिंटू, म्हटलं मी चाललो जरासं बाहेर, आणि माझ्या बाबांना म्हटलं एका माणसाला सांगितलं आहे हिशोब पाणी घ्यायसाठी. मला काम आहे थोडंसं, मी येतो म्हटलं तिकडून जरासं. तर तेव्हापर्यंत तू दुकान पाहिजो. आणि ते जर तुला काही विचारन तर म्हणा मला काहीच माहीत नाही म्हणा मला त्यालाच माहीत आहे म्हणा. रुपेश भाऊलेच माहीत आहे म्हणा सगळं काही. मयावर टाकून द्यायचं, तू काही सांगतो नको त्याला, नाही तर तू दुसरा भाव सांगशील आणि मी दुसरं काही सांगन. मग दोघीचं बोलणं म्हटलं वेगळं होऊन जाईल. तुला जर राहायचं असं या दुकानात तर असंच सांगतो त्याला, मला काही माहीत नाही म्हणा आणि येतेच म्हणा ते आताच. बरं सांगून देईन. बरं मग पाहिजे दुकान, येतो मी. हो या. काय आहे बाप्पा, पहा मोठ्या लोकांचे लेकरं. बापानं एवढं मोठं दुकान टाकून दिलं, एवढा माल भरून दिला, दुकान घेऊन दिलं, तरी म्हटलं यायले काही हे नाही आहे याच्या जीवाले. जेले रोजंदारीनं काम करा लागते त्याला माहीत पडते पैसा काय चीज आहे तर. एका पैशासाठी कशी मेहनत करा लागते तर. पण खरंच बोलते, मोठ्या लोकांचे लेकराले ना कोणत्या गोष्टीची फिकर नाही राहत, कोणत्याच गोष्टीची नाही. इकडून पैसा येते आणि तिकडून धडते. म्हटलं दुकान चालू राहिली तेव्हापासून 1-2 घंटे बसते दुकानात, आणि कुठं जाते आणि कुठं नाही. झाले का रंजनाबाई कामं? हो झाले ना कामं, बस झाडझुडच राहिली होती, घेतलं झाडून. आता म्हटलं बसतो उलीशी दरवाजात, म्हटलं येणारे जाणारे दिसते मन लागते. हो ना, बरोबर आहे, मी येतोच म्हटलं, एवढं दूध ठेवतो आणि इकडेच येतो बसाले. हो मी ते म्हणून राहिली होती, म्हटलं 2 दिवस झाले आणि म्हटलं मंदाबाई काही दिसली नाही, इकडे आली गेली नाही म्हटलं,
काय झालं बाप्पा, गावा गिवाला गेली काय म्हटलं कुठं? नाही हो, आतापासून कायचे गावा गिवा बाप्पा, आता तर म्हटलं पोरीगिरीचे याचा टाईम होऊन राहिला. मैसाविता येईन आता, सुट्या गिट्या लागल्या तर लेकरीले, तिच्या जवळचे लेकरं जाते ना शाळेत, त्याला सुट्या गिट्या लागल्या तर येईन मग ते इकडे. तिची तर पोरगी लहान आहे, तिची पोरगी नाही जात शाळेत. आता आपण कुठे जाऊ बाप्पा? आपले दिवस आहे काय, पिन्हाळ्याच्या सुट्टीत जायचे. पिंट्याचे बाबा गेले होते म्हणा, ते मशीन दुरुस्त करायसाठी आले ते आज. ते गेले होते 4-5 दिवसापासून बाहेर होते, म्हणून मी काही निघालीच नाही बाहेर. आणि तशी रश्मी आली ना, म्हणून काय आता पुरी आल्या तर घरातच होऊन जाते गोष्टीत वेळ. हो काय, रश्मी आली काय? हा, गेली त्यापासून आली नव्हती आहे ना, होळी ते नाही आली, ते गुढीपाडवाले नाही आली. बरं झालं आली तर. कशी आहे म्हणते आता, बरी आहे? हो आहे ना, बरी आहे. आता काय चालूच राहते तेवढं आणि तेवढं, चांगली आहे. पण आता म्हटलं एवढं दूध किट ठेवतो आणि मी बाहेरच येऊन राहिली होती. आता म्हटलं कसं घरातल्या घरात गमत आहे नाही ना मग. आता सुनाताईचं काम करत राहते आणि ते पोरगी आहे रश्मी, तिला तर मोबाईलच राहते, त्या मोबाईलमध्ये पाहत राहते. आपण बसलोय तिच्याजवळ तर तिचं लक्ष मोबाईलमध्येच राहते. आता आजकालच्या पोरी बाप्पा मोबाईल 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 मोबाईल, लेकरापेक्षा तर म्हटलं त्याच होऊन गेल्या. काय माहिती एखादं लेकरू झालं तर लेकरं आणि त्या दोघीच जण भांडण, माय लेकं हे नाही काय मोबाईलसाठी. लेकरू म्हणून मला दे, माय म्हणून मला दे, अशी गोष्ट होऊन जाईन बाप्पा. काही चांगलं इंगला नाही आहे म्हणा तो मोबाईल. त्या रश्मीला म्हणा जास्त काही नाती लागू नको म्हणा मोबाईलच्या. इथं होती तर इथे मोबाईल मोबाईल करे बाप्पा पोरगी, आणि तिथं गेली तर म्हणतात तिथे मोबाईलच करते. आणि अशी करते तर मग सासरवाडीत काम कोण करते तर? आता ते कसं आहे रंजनाबाई, मायबापाच्या इथे येते तर मायबापाच्या इथं कसं मनसोक्त राहायला भेटते, झोपायला भेटते, बसायला भेटते. सासरवाडीत होते काय असं? सासरवाडीत तर 17 कामं राहते, बसणं तरी होते काय? आणि सासू बसू तरी देते काय चांगलं ना? आणि तिची तर म्हटलं ननद आहे छातीवर, एक ननद आहे ना तिले, तेही आहे, सासरा आहे, नवरा आहे, सासू आहे. एवढ्या लोक आहेत, काय पाहिजे होते होते मोबाईल. आता इथं येते तर इथं निवांतपणे पाहते. आपण काही बोलत नाही, जाऊ दे बा, आराम करायसाठी आले लेकरं, आणि काय त्याला बोलत बसा फालतूस आहे नाही काय. मग तर आहेच, सासूच्या घरी गेलं तर काय आता. हो हो, बरोबर बोलून राहिली मंदाबाई तू, आहे नाही काय, बरोबर बोलून राहिली. पण काय हो मंदाबाई, आता म्हटलं रश्मी गेली होती चांगल्यानं, आली आता भेटाले, आणि म्हटलं पहा बरं तुम्हाला म्हणून राहिली मी का माया सुनीच्या इथं चला, तिला आणून घे तुम्ही. आता लय दिवस झाले ना. फोन आलता म्हणते, मैत्रिणीला सांगे फोन आला होता म्हणे तिचा म्हणे. काय झालं काय नाही तर जाऊन पाहू ना म्हटलं. भाऊले घेऊन घे जा, नामदेव भाऊले, आणि तू आणि काय म्हणते तर शांताबाईला घेऊन घेऊ. असे आपण 4-5 जण मिळून, नीलाचे बाबा आम्ही जाऊ, काय आहे तर विचार करू त्याचा, काय म्हणते काय नाही. आणि जर गोष्ट जमली तर म्हटलं सोबतच आणून घेऊ तिले. आता लय दिवस झाले ना, केव्हापर्यंत पोराली असंच ठेवू. आणि नाही म्हणत असं तर मग सोड चिठ्ठी देऊन दे म्हणून बाई, तू तुझ्या जागी राह, आम्ही आमच्या जागी राहतो. मग नीलासाठी पोरगी पाहणं चालू करतो. काय म्हणतो म्हणता बाई तू? हो रंजनाबाई, बरोबरच बोलतो तू. आता येऊनच नाही राहिली तर मग काय करतो? तरी आपण तिला समजावून पाहू, आली तर बरं. नाही तर मग तू जसं म्हणून राहिली ना तसंच. आता घेईन मग मुळले, काय करणार आहे कोणी. लग्न झालं तेव्हापासून जाऊन बसून गेली. आता ते पोरगं 2-3 वेळेस न्याले आलं म्हणते, का येऊन जा लागत होतं. न्याले गेलं तर येऊन जा लागत होतं, फालतू सडून बसली ना. आता लावला होता काय तर तिनं फोन. हो हो, मैचा नील्या म्हणे फोन आलता म्हणे, आई म्हणे मले म्हणे का कसे आहे तुम्ही, काय आहे. मी म्हटलं म्हणे तिले, आता त्या 1 वर्षापासून फोन नाही ना, काही नाही. तुला न्याले आलो तर चांगल्याने बोलली नाही, आणि आता काय लावून राहिली बा तू फोन. कसं येसो मी, आता विचारून राहिली म्हणे मले कसं आहे आणि काय आहे आणि कशी आहे आणि तब्येत कशी आहे, आई कशी आहे आणि बाबा कसे आहे. मी म्हटलं म्हणे का अशी कशी ले मैया फुटून गेली एवढी मई. मग मॅच म्हटलं त्याला जाऊ दे ना रे, म्हटलं येऊन राहिली तर येऊ दे ना, तू काय अडथळा आणतं म्हटलं. झालं असं तिचं मन, तिला तिची चूक लक्षात आली असन, आणि जर तिचं मन आहे यासाठी तर येऊ दे ना. तू काय आता 17 गोष्टी करतो म्हटलं. येऊन राहिली तर मी त्याला समजावलं. आता कसं आहे, आपले काम आहे ना आपल्या पोराबाराला समजावायचं. चूक काय एकाची असते काय दोघीची असते, किती काय म्हटलं तरी आपण सुनेले म्हणतो, पण थोडी ना थोडी चूक आपल्या पोराची राहते. आपल्या पोराला काय एवढे साय सुद्धा आहे काय सगळ्या गोष्टीची. आता आपल्याला समजून करावं लागते. आता मोठे छोटे लेकराचा संसार नाही पाहिजे तर कोण पाहिजे मग. आपल्यालाच मदस्ती करायला लागते आणि गेले बरोबर जागेवर आणायला लागते. मग काय आहे. हो ना, हो बरोबरच बोलून राहिली रंजनाबाई तू. मी काय म्हणतो, मला एवढं दूध ठेवून येऊ दे, मी देऊन देतो. माझ्या सुनीले मन गरम गिरम करून ठेवून दे म्हणून फ्रीजमध्ये, नाही तर कसं आहे गरम गरम राहील. आताच तातं धुवायला तिनं दूध, त्या तिनं कांताबाईनं तातं धुवायला लावलं दूध. आणि असं जर डब्यात राहील ना तर फाटाचं भेव लागते. मी पहिले दूध ठेवून येतो, मग त्यासोबत बोलायला इथं ठेवून बसतो म्हटलं. मला तसं घरात कोणते काम आहे. आता आपली संध्याकाळची बाई खटक राहते इथं तर गमतही नाही. मी येतो, बातच देऊन येतो दुधाची, हे कॅन देऊन येतो माझ्या सुनीले. हो हो, मी इथंच आहे ना, इथंच बसली मी. ये ना तू, ये दुधाची कॅन देऊन ये. या मंदाने किती मस्त नशीब काढलं सुनेच्या बाबतीत. दोघी सुना म्हटलं सोन्यासारख्याच आहे. आता ते राधिका तर होतीच होती, पण ते लाईनी म्हटलं, लाईनीची हक नाही ना बोम नाही.
आता तिचा तर नवरा राहतही नाही इथं, तिकडे शिक्षण करते, एकटी राहून राहिली पोट्टी. पण काहीच नाही, भांडणाची तर आवाजही नाही आली म्हटलं त्याच्या घरातून. खरंच नशीब आहे पण मंदाचं. मस्त काय ना लिहून आणलं काय माहीत नशीब. आणि एक आपलं नशीब, सून आली घरात तेव्हापासून म्हटलं जे गेली तर याचा काही पत्ता नाही. पण आता असं वाटते का खरंच येऊन जाईन मग सून. मग घर दंदन राहीन मग. सूनवायरी पाहिजे पण घरात आहे नाही काय बोला चालायला कशी राह पाहिजे पण. आपण एक दोन गोष्टी करून घेतो, बसून जातो तिच्यासोबत. आता थोडंफार तिला करूही लागा लागते, मग आपलाही टाईमपास होते आणि तिचाही टाईमपास होऊन जाते, तिलाही हातभार होऊन जाते है नाही काय. मी पाहतो ना आता मयाही सुनेला आणून घेतो. सगळीचे घर धन वाटते सुनवायला राहिला तर घरात. एक मयच उदास घर दिसते. हे चालली गेली ना मैसून म्हणून उदास झालं मग घर. आता तिला आणून घेतलं ना तर मग मय घर दमदम करण. खरंच नीलाला समजावून करतो, नीलाच्या बाबाला घेतो, 2-4 जणीला घेतो आणि आणूनच घेतो माझ्या सुनीले. तर पहा मग मंडळी, आजचा एपिसोड असा होता. तुम्हाला कसा वाटला तर सांगा कमेंट करून. आता तुमची राधिका तर इथं नाही आहे, नाही तर तुमच्या राधिकानं निरोप घेतला असता. आज तुमचा निरोप मीच घेतो. आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच द्या. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.